वास्तू बरोबर नाही आहे तरीसुद्धा बारमध्ये इतकी गर्दी का असते हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. किंवा दारूच्या दुकानामध्ये गर्दी का असते? खरं कारण काय? खरं कारण वास्तुशास्त्र ॲज वेल ॲज मानसशास्त्र, त्याचबरोबर मानवी भावना ह्यासुद्धा आहेत. लोक बारमध्ये का जातात? बरेचसे लोक ताण कमी करण्यासाठी जातात, मित्रांबरोबर बॉन्डिंग करण्यासाठी जातात, किंवा एखाद्या वास्तवापासून एस्केप करण्यासाठी जातात. काही लोक ॲडिक्शन असते म्हणून जातात, काहींना डोपामिन किंवा प्लेजर हार्मोन हे क्रिएट करायचं असतं म्हणून जातात. दारूचा स्वभाव हा तामसिक असतो. तामसिक व्यवसायाला परफेक्ट वास्तू अलाइनमेंटची गरज नसते. वास्तू अलाइनमेंटची गरज टेम्पल आणि घरामध्ये किंवा इंडस्ट्रियल अँड कमर्शियल इथे असते, जिथे आपल्याला काम करायचं असतं, मेंटल पीस हवं असतं. जर दुकान, याचं मानसशास्त्र काय? तर दुकान गर्दीच्या ठिकाणी आहे, ऑफिसच्या एरियाजवळ आहे, व्हिजिबिलिटी आहे, ॲम्बियन्स लाईटिंग, चांगलं म्युझिक आहे, तर लोक नक्कीच आकर्षित होतात. बऱ्याच वेळी बार किंवा एखादी दारूचं शॉप दूर असेल तरी पण लोक तिकडे अट्रॅक्ट होतात, कारण तिथे पॉझिटिव्ह एनर्जीची गरज नसते. तर ज्यांच्या घरामध्ये मेजर वास्तुदोष असतो तेच लोक जास्त प्रमाणामध्ये त्या दिशेला अट्रॅक्ट होत असतात. खराब वास्तुदोष असल्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आयडेंटिफाय झालं की धंदा चांगल्या प्रकारे चालला. तर रिसेंटली मी केसेस केल्या होत्या बारच्या, त्यामध्ये हे आयडेंटिफाय झालं की त्या ठिकाणी साऊथ वेस्टची एंट्रन्स होती तरीसुद्धा धंदा चांगला चालला. बट त्याच केसमध्ये त्यांच्यावर बऱ्याचदा रेड पडलेली, फायनान्शियल लॉसेस झाले होते, रिलेशनशिप खराब झालेले होते धंद्यात. तर हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. अशाच प्रॅक्टिकल वास्तू टिप्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.